अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 20 ऑगस्ट 2024, वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। सुसंस्कृत माणसाची संगत आणि यशस्वी लोकांचे मार्गदर्शन आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडवू शकते। आजचा सुविचार आपण बघितले, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। भरधाव ट्रक उडान पुलावरून जाताना कठडे तोडून ट्रक चक्क 50 फूट खोल नदी पात्रात पडल्याने मोठी दुर्घटना घडली। हा भीषण अपघात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड निंभी मार्गावर 20 ऑगस्ट रोजी घडला। याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। नागरिकांनी तात्काळ नदी पात्रात उतरून चालकाला वाचविण्यात यश आले। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शिरपूर निंभी मार्गावर 20 ऑगस्टच्या सकाळी 16 चाकी ट्रकचा भीषण अपघात घडला। या मार्गावर असलेल्या नदीपात्राच्या चारगड पुलाला धडकला। पुलावरून जाताना भरधाव ट्रक कठड्याला धडकून जोरदार धडकेने कठडे तोडून 50 फूट नदीपात्रात पडला। या ट्रकमध्ये चालक असल्याने तो सुद्धा आत दबल्या गेला। याची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। यात रस्त्यावरील थांबलेली वाहनाचा मार्ग मोकळा करण्यात आला। नागरिकांनी धाव घेऊन चालकाला नदीपात्रातून शिताफीने वाचविण्यात आले। या घटनेचा तपास आता शिरखेड पोलीस करीत आहेत। समृद्धी महामार्ग हा अपघाताचा रस्ता बनला का, अशी चर्चा नेहमीच होत असलेल्या अपघातावरून होताना दिसून येत आहे। आता पुन्हा समृद्धी महामार्गावर अमरावती येथील राजा ट्रॅव्हल्स वाहनाचा टायर फुटल्याने मोठी दुर्घटना घडली। सुदैवाने जीवितहानी टळली। अपघातानंतर रात्री 2 ते पहाटेपर्यंत महामार्गाकडून मदत मिळाली नाही। या घटनेवर ट्रॅव्हल्स चालक मालकाविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। बडनेरा, नवी वस्ती, हरिदास पेठ, अशोकनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण सुरू असल्यामुळे काही कालावधीकरिता या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे। 41 वर्ष पूर्ण झाले असून आता याच स्मारकाचे नूतनीकरण सुरुवात होणार आहे। याकरिता सार्वजनिक कपिल बौद्ध विहार चॅरिटेबल सोशल अँड वेलफेअर समिती वतीने सर्व अनुयायांना आवाहन करण्यात आले आहे। गडगडेश्वर मंदिर येथे बाबा महाकाल ग्रुप वतीने महापूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या ठिकाणी मारवाडी श्रावण महिन्याचा समारोप करण्यात आला। 19 ऑगस्ट रोजी 10:30 वाजता महाआरती करून नंतर महाप्रसादाने आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे पवन केसरवानी मित्र परिवारांनी आयोजन केले। यात बलिराम टोरणे, ध्रुव जोशी, आदित्य चौहान, हिमेश देवे, अंशुमन टोनपे, अन्नू ठाकूर, बंटी गुप्ता आदींनी सहभाग घेतला।
जागा गरिबांना देण्यात यावे, तसेच मौजे नवसारी गंभीरपूर येथे असलेल्या भूमाफियांना हटवून कारवाई करण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन राजवीर जनहित संघटनेच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणाबाजी करीत निवेदन सादर करण्यात आले। राजवीर संघटनेचे अध्यक्ष रमू उर्फ रहमत खां यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। इससे पहले हमने गरीबों के इजलास की जगह के लिए और बेघरों के लिए आवाज उठाए थे। बार बार मोर्चा लेकर जिलाधिकारी को, उपविभागाधिकारी, संबंधित अधिकारी को, मनपा आयुक्त को सबको निवेदन दिया। इसके बावजूद भी कोई सुनवाई नहीं हुई तो हमने महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब के पास में निवेदन लेकर गए। वहाँ पे निवेदन दिया। निवेदन के बाद में 3/5/2024 को एक पत्र आया जिलाधिकारी साहब को। उस पत्र के आधार पर जिलाधिकारी साहब ने उपविभागाधिकारी, भूमि अभिलेख अधीक्षक और मनपा आयुक्त इनको पत्र दिया कि जवाब दाखिल करो। जवाब उन्होंने अब तक के दाखिल नहीं किया, हमको भी जवाब नहीं दिया। यहाँ तक कि मैं बताना चाहता हूँ कि आरक्षण की जगह पर भूमाफियों ने कब्जा करके स्कूल, कॉलेज और क्रीड़ा मैदान पर भूमाफियों ने कब्जा करके लोगों को करोड़ों रुपए में, लाखों रुपए में बेचा है। मैं बताना चाहता हूँ कि प्रशासन ने वो जगह लेना चाहिए। गंभीरपुरा सर्वे नंबर 22 के अंदर में कुछ भूमाफियों ने कब्जा करके वो एक क्लास की जगह पे कब्जा किया और करोड़ रुपए कमा रहे हैं। ये जगह खाली करके बेघर जो घर है, किराएदार से जो रहने वाले किराएदार, वो बेघर जो लोग हैं, गरीब जनता को उसमें देना चाहिए। सरकार बोलती है ऐसा कोई नियोजन नहीं है, लेकिन नियोजन बनाना चाहिए। इनका अतिक्रमण हटाओ और वो जगह गरीबों को दो, ये हमारा बोलना है। क्योंकि वो जगह वो अतिक्रमण हटा नहीं सकते क्या आप? जब भूमाफिया वहाँ पे राज कर रहे हैं, करोड़ों रुपए कमा रहे, सरकार के ध्यान में नहीं आ रहा, प्रशासन के ध्यान में हम ये बात लाना चाहते हैं। और 3/5/2024 के लेटर पर हम जवाब दो मोर्चा यहाँ निकाले राजनीतिक संगठन के माध्यम से। आज प्रशासन से हम जवाब मांगेंगे। जवाब के बाद में अगर समाधान कारक हमको उत्तर नहीं मिला तो हम न्यायालय की भूमिका निभाएंगे। न्यायालय जाएंगे, न्यायालय में पिटीशन दाखिल करेंगे और इन सब की पब्लिक जनता, हजारों जनता की जो भी समस्या है न्यायालय के समक्ष रखेंगे और हम सबको महाराष्ट्र गवर्नमेंट को पार्टी बनाएंगे। महाराष्ट्र गवर्नमेंट को पार्टी बनाएंगे, संबंधित अधिकारी को पार्टी बनाएंगे और तीव्र आंदोलन करेंगे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री से भी मुलाकात करेंगे। यहाँ आने के बाद में उनका विरोध भी किया जाएगा। ये जो बात ध्यान रखिए, क्योंकि गरीबों की सरकार है, गरीबों को काम मिलना चाहिए। ये राजनीतिक संघटना की चिंता। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे। तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही। मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल। जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा। कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे। कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे। कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री। कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे। कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे। कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे। पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे। तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल। तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही। महानगरपालिका आयुक्त अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। नवीन मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, नागरिकांच्या समस्या निकाली लागणे याकरिता माजी खासदार अनंत गुढे यांच्या प्रयत्नाने समविचारी सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेत माजी खासदार अनंत गुढे यांनी नागरिकांच्या समस्या निकाली लावण्याचे आश्वासन दिले। निवडणुकीमध्ये मतदार यादीत मतदारांचे नाव नसल्याने
अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अशात आता सर्व मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या निकाली लावण्याकरिता माजी खासदार अनंत गुढे हे पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. माजी खासदार अनंत गुढे यांच्या पुढाकाराने शहरातील साई हेरिटेज येथे समविचारी सभेचे आयोजन केले होते. या सभेत मतदानामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजवावा याकरिता मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आपल्या कागदाची पूर्तता करणे तसेच नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करणे अति गरजेचे आहे. लोक असं म्हणतात की खूप शिक्षणाची गरज आहे. आपलं लक्ष आपल्या मुलाबाळांच्या खूप प्रचंड शिक्षणाकडे असते. आम्ही उभारात राहणारी जी मंडळी होती कोळसात माहीत आहे सगळी अशीच होतो. म्हणजे तेव्हा तर असा प्रश्न होता का शिक्षणाचा काही महत्त्व होतो. 2 नंबरच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. शिकला तर शिकला, निघाला तर निघाला, असाच आता सुविशेष होतो. का त्याचं एज्युकेशन मोजता आलं नाही कोणी सांगत नाही. होता कॉलेजमध्ये कुठेतरी, परंतु स्वतःचा कॉलेज काढून अनेक PhD झालेल्या लोकांना नांदगाव पेठमध्ये दत्तात्रय महाविद्यालय आहे. त्या दत्तात्रय महाविद्यालय सोमेश्वरनं स्थापन केलं आणि अनेकांना त्या ठिकाणी त्यांनी सुचवली. सोमेश्वर सत्तर आमच्या बुधवारांना सगळ्यांची परिस्थिती जेवते होती. म्हणजे सकाळी आला तर संध्याकाळी कमवून खायचा. मी लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहिलो तर माझ्याजवळ काहीच नाही. ते बुधवारांच्या लोकांना वर्ग नाही केला. माझं पहिली हे भरली डिपॉझिट भरलं. अशी परिस्थिती सोमेश्वर होती संपूर्ण कुटुंबाची. एक भाऊ महानगरपालिकेचा बंड्यात, बाकी सगळे गाव होते. सोमेश्वर होता आणि दिवसभर शिवसेना, एक शिवसेना, दुसरा काही कार्यक्रम होता. पण अशाही परिस्थितीमध्ये सोमेश्वरनं केवळ सोमेश्वरच सांगतो असं नाही तर आमच्या बुधवारात राहणाऱ्या प्रत्येकानं स्वकर्तृत्वानं मोठी मदत काढली. सोमेश्वर प्रसंगचे पार्टनर दिलीप गावाडे त्यांनी मोठी मदत काढली. सोमेश्वरचा 7 दिवस काम करणारा या इमारतीचं उर्वरित काम पूर्ण करणारा ज्ञानेश्वर त्यांनी अतिशय मोठी मदत काढली. आणि सगळे बांधकाम क्षेत्रामध्ये सोमेश्वरने एवढं मोठा प्रोजेक्ट बांधकाम क्षेत्रामध्ये उभा झाला. घराची जो आवडेल सर्वांना तोची आवडेल सर्वांना. आणि एकही सवय म्हणजे साधी सुपारी देखील सोमेश्वर खात नव्हता. बाकीच्या सवय सुपारी देखील खात नव्हता. परंतु तरी परमेश्वराला सोमेश्वर हवा होता आणि म्हणून सोमेश्वर आमच्याकडे निवडून केला. आणि म्हणून मी असा विचार केला का आपण या हेरिटेजमध्ये साई हेरिटेजमध्ये आपण एखादी बैठक, आपण एखादी चर्चा या ठिकाणी ठेवली पाहिजे. आणि म्हणून आजची ही सभा या ठिकाणी होते आहे. असे मार्गदर्शन माजी खासदार अनंत गुढे यांनी सभेत केलेत. नागरिकांच्या समस्या निकाली लावण्याकरिता नेहमीच तत्पर राहणार असे आश्वासन सुद्धा यावेळी स्पष्ट केले. आयोजित समविचारी सभेत अनेक नागरिकांची उपस्थिती दिसून आली. शहरांमधील नवीन विकसित भाग आहेत. अशा भागात कोणी पाहणी करीत नाही. अशा समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता माजी खासदार अनंत गुढे यांनी ही बैठक आयोजित केली होती. साई हेरिटेज या ठिकाणी आम्ही एक समविचारी सभा घेतली होती. त्याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारांचं मतदानात नोंदणी नसते आणि मतदार यादीमध्ये नाव नसल्यामुळे त्यावेळी त्याची इच्छा असतानाही त्याला मतदान करता येत नाही. आणि म्हणून ज्यांची कोणाची नावं नाही त्यांची नावं मतदार यादीत नोंदल्या गेली पाहिजे. नंबर 1. नंबर 2, हा सगळा नवीन विकसित भाग आहे. या नवीन विकसित भागांमध्ये अनेक समस्या आहेत. या समस्या ऐकण्यासाठी कोणी येत नाही. त्यांच्या समस्या काय आहे, अडचणी काय आहे, त्यांचं काही सांगणं आहे काय, हे ऐकण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज साई हेरिटेजचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी ही सभा झाली. अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अतिशय सुंदर अशी सांगोपांग चर्चा या ठिकाणी झाली. मला असं वाटते की लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे आणि तो महत्वाचा टप्पा आम्ही लहानसं रोखलं राहून सुरू केलेला आहे. बांगलादेशात काही दिवसांपासून हिंसाचार प्रकरण घडत आहे. आता याच प्रकरणाच्या विरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून निषेध करीत आहेत. 25 ऑगस्ट रोजी याच प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अमरावती शहरात नेहरू मैदान येथून
विराट मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे। या विराट मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहे। याचीच माहिती सकल हिंदू समाज संघटना वतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली। नमस्कार, मी निलेश टवलारे। आज बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करणे, तसेच बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवरती बलात्कार होणे, मंदिरांची तोडफोड होणे, मूर्तींची विटंबना होणे, या सगळ्या अनैतिक ज्या घटना तिथे घडल्या याचा निषेध आम्ही सर्वप्रथम करत आहोत आणि बांगलादेशी हिंदूंच्या पाठिंबा जाहीर करण्यासाठी, त्यांचं सांत्वना करण्यासाठी, त्यांना समर्थन जाहीर करण्यासाठी अमरावतीमध्ये येत्या 25 तारखेला रविवारी सकाळी 10 वाजता नेहरू मैदान येथून भव्य विशाल हिंदू मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या मोर्चाबद्दल माहिती देण्यासाठी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सकल हिंदू समाज यांच्या वतीने हे आयोजन करण्यात येणार आहे आणि या आयोजनाची माहिती द्यायला ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने अमरावतीमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद संपन्न होत आहे। नमस्कार। जर्मनीतील बाडेन-वुर्टेंबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने जिल्हा स्तरावर जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे। यात 1000 कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली। मिलिंद कुबडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, जिल्हा समन्वयक, जर्मनीमधील बाडेन व वुर्टेंबर्ग या राज्याशी महाराष्ट्र राज्याने केलेल्या करारानुसार महाराष्ट्र राज्यामधील कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्या राज्यामध्ये प्राप्त होणार आहे। साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 10,000 वॅकन्सीज भरण्याच्या बाबत जर्मन देशाने कळवलेलं आहे। तर त्यासाठी विविध क्षेत्रामध्ये कार्यकुशल असणारं जे मनुष्यबळ आहे ते उपलब्ध करून देण्यासाठी व त्या पद्धतीचे ट्रेड ज्यांनी विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेला कोर्स असेल अशा बेरोजगार विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी त्या देशामध्ये प्राप्त होणार आहे। तर ही संधी प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचा प्रचार आणि प्रसार होऊन ती संधी ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना लाभावी याकरता आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांच्यापर्यंत आपण हा मेसेज पोहोचवावा। त्यासाठी आवश्यक असणारं जर्मन लँग्वेजचं प्रशिक्षण किंवा कौशल्यासाठी आवश्यक असणारं अपडेटेशन ते देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे। सोबतच त्या देशामधलं नियुक्तीपत्रापासून तर तिथे सेटल होण्यापर्यंतचं जे काम आहे त्याची जबाबदारी सुद्धा महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि हे सर्व आपल्याला सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार। त्यानंतर जिल्हा स्तरावर 5 वर्ग खोल्या या ऑफलाईन प्रशिक्षणासाठी निवडलेल्या आहेत। त्यामध्ये होली क्रॉस मुलींची शाळा, त्यानंतर ज्ञानमाता, त्यानंतर आपलं मणिबाई गुजराती हायस्कूल, कस्तुरबा कन्या आणि त्यानंतर नारायणदास लड्ढा हायस्कूल इथे आपले ऑफलाईन वर्ग सुरू होणार आहे। वाठोडा शुक्लेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या पुलाखाली कचरा अडकल्याने पुलावरील पाणी वाहत असल्याने नागरिकांना मोठा अडथळा निर्माण झाला। अशात पुलात अडकलेला कचरा काढण्यात यावा अशी मागणी आता नागरिकातून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे। भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील प्रसिद्ध असलेले शुक्लेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत। वाठोडा शुक्लेश्वर गावालगत असलेल्या पूर्णा नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असल्याने पुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। त्वरित या पुलामध्ये अडकलेला कचरा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाने काढण्यात यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत।
अमरावती एक्सप्रेसने जाणाऱ्या महिला प्रवासीच्या गळ्यातील 25,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना उजेडात आली। ही घटना अकोला रेल्वे स्टेशन येथे घडली। 2 अल्पवयीन मुलींनी मंगळसूत्र हिसकावल्याची ओरड झाल्याने आरपीएफ पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतले। अमरावती एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून 25,000 रुपयांच्या किमतीचे सोन्याचे आभूषण हिसकावल्याची घटना समोर आली आहे। ही घटना अकोला रेल्वे स्टेशन येथे घडली आहे। फिर्यादी जयश्री रमेश इरतकर या त्यांच्या मुलीच्या शिक्षणाकरिता कोठा येथे अकोला रेल्वे स्टेशन येथून जाण्यास निघाल्या होत्या। अकोला रेल्वे स्टेशन येथे रेल्वेमध्ये चढत असताना 13 वर्षीय आणि 15 वर्षीय 2 मुलींनी फिर्यादी इरतकर यांच्या गळ्यातील सोन्याचे आभूषण असलेली पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला। यात आरडाओरड झाल्याने तिथेच उपस्थित असलेले एस्कोटिंग अमरावती स्टाफचे मंगेश दुधाणे यांनी दोघींना ताब्यात घेतले। दोन्ही मुलींना आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। अकोट तालुक्यातील नरनाळा किल्ल्यावर असलेल्या सय्यद अली दर्ग्याची अज्ञात समाजकंटकाने अवहेलना केल्याचा आरोप करीत या घटनेने समाजाच्या भावना दुखावल्या आहे। अशात या ठिकाणी संरक्षण देण्याची मागणीचे निवेदन पोलीस विभागासह अकोट उपवन संरक्षणकडे करण्यात आलं। आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 73, सिटी नेटवर्क सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 92, फास्टवे सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 256, मेळघाट येथे NXT सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता। यासोबतच वाशिम, अकोला, अकोट येथील दर्शक ही घरी बसल्या सिटी न्यूज पाहू शकता। RRC सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 899, GTPL सेट टॉप बॉक्स चॅनल नंबर 100 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि X वर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि X ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअप वर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।